आज सर्वसामान्य शेतकरी गरीब कुटुंब 70-80 हजार पतसंस्थांची कर्ज काढतायत आणि पितृदोष दूर करायला जात आहेत, जे 1 लाख रुपये त्यांना पुन्हा कमवण्यासाठी 1 वर्ष जात आहे। धर्म हा आपला श्वास आहे, तो आपण प्राणपणानं जपलाच पाहिजे, पण त्याला कधी अंधश्रद्धेची जोड देऊ नये ही मात्र विनवणी आहे। म्हणून धर्मशास्त्र सांगतं की प्राण गेल्यानंतर 3.5 तासापर्यंत या देहाला खऱ्या अर्थानं अंत्यसंस्कार म्हणजे अग्निडाग देता येत नाही। हे 5 साक्षीदार आल्याशिवाय या देहाचा निकाल लागला जात नाही। मग हे 5 साक्षीदार कोण आहे? आता ही पितृलोक काय भानगड आहे लक्षात ठेवा। इथून मागची जेवढी आपली कुळ परंपरा आहे या सगळ्यांचे असे 3 भाग झालेले आहेत आणि यातला मध्य भाग कुठे आहे? पितृलोकामध्ये। त्या कुळानं तिथं पितृलोकात समाधानी राहावं म्हणून त्याचे जे स्वामी आहेत त्यांची पूजा आपण करतो। मग पितृलोकाचे स्वामी कोण? आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय शिवराय। आम्हाला अत्यंत सोप्या भाषेत गरुड पुराण समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे, कारण गरुड पुराणामध्ये भगवान परमात्मा गरुडराजाला असं सांगतात, हे गरुडराजा, या मृत्यूलोकातील देहातील चैतन्य गेल्यानंतर त्यासाठी 2 मार्ग आणि 2 संस्कार आहेत आणि त्याचप्रमाणे या मृत्यूलोकातील देहाचा जो प्रवास आहे तो 364 दिवसांचा आहे। गरुड पुराणा आधारे किती बोलत चला महाराज, 364 दिवसांचा, म्हणजे या देहातील प्राण गेल्यानंतर स्वर्गापर्यंत पोहोचण्याचा कालखंड किती दिवसांचा आहे? 1 वर्षांचा आहे। मग 1 वर्षांचा हा जर प्रवास असेल आणि आम्ही जर 5.5 महिन्याचं श्राद्ध करत असू तर मला सांगा तो पुण्यात्म्यातले हे 17 अंश माघारी येतील का? मग 5.5 महिन्याचा विधी हा धर्मशास्त्रानं सांगितलेला विधी नाही। जर तुमच्या घरात कोणतं काही कार्य असेल 5.5 महिन्याचा विधी करून तो कार्य करून घ्या, पण हात जोडून तुम्हाला सांगतो खऱ्या अर्थानं घरातल्या घरात का होईना पण वर्षश्राद्ध हाच विधी शास्त्रानं सांगितला आहे आणि तो करावाच लागतो। मग गरुडराजानं विचारलं, देवा खऱ्या अर्थानं 2 मार्ग आणि 2 संस्कार या मृत्यूलोकातील जीवासाठी आहे, मग हे 2 मार्ग आणि 2 संस्कार कोणते आहेत? यावर भगवान परमात्मा गरुडराजाला असं सांगतात, हे गरुडराजा, या मृत्यूलोकातील या देहातील चैतन्य म्हणजे प्राण गेल्यानंतर त्या देहाच्या अनुषंगानं 13व्या दिवसापर्यंत जे काही कर्म त्या कुटुंबाकडून केले जातात त्याला हिंदू धर्मशास्त्रानं गरुड पुराणा आधारे प्रेत कर्म संस्कार म्हटलेला आहे। म्हणजे 13व्यापर्यंतचे जे विधी आपण करतो ते प्रेत कर्म संस्कार आहे आणि खऱ्या अर्थानं दुसरे जे संस्कार म्हणजे 13व्या दिवसापासून पुढे त्या देहाच्या अनुषंगानं या मृत्यूलोकात जे काही कर्म आपण करतो त्याला पितृकर्म संस्कार म्हटलेला आहे। म्हणजे 13वीपर्यंतचे विधी हे प्रेतकर्म संस्कार आहे आणि आजचा वर्षश्राद्ध विधी हा पितृकर्म संस्कार आहे। मग यावर पुन्हा गरुडराजानं विचारलं, देवा मग असे 2 मार्ग कोणते आहेत? यावर भगवान परमात्मा सांगतात, हे गरुडराजा लक्षात ठेव, या मृत्यूलोकातील या देहाचे प्राण गेल्यानंतर माझ्यापर्यंत येईपर्यंत त्याला 2 मार्गांचा प्रवास आहे। एक तर देवमार्ग आहे आणि दुसरा म्हणजे यममार्ग आहे। यावर परमात्म्याला गरुडराजानं विचारलं, देवा या दोन्हींमध्ये फरक काय आहेत? यावर परमात्मा गरुड पुराणात असं सांगतात, गरुडराजा लक्षात ठेव, देवमार्ग सुखप्रदम आणि देवा यममार्ग भयप्रदम। म्हणजे खऱ्या अर्थानं देवमार्ग हा सुख प्रदान करणारा आहे, तर ज्यांचा प्रवास यममार्गानं आहे त्यांना त्या मार्गावरती वर्षभराच्या प्रवासात अनन्वित असं दुःख आहे। आणि बाबांचं जीवन जर पाहिलं तर संप्रदायाचा वसा आणि वारसा ज्यांच्या अंतकरणामध्ये होता, म्हणजे आयुष्यातला 2 वर्षांचा प्रवास हा साक्षात आळंदी या ठिकाणी तीर्थ ठिकाणी होता। नव्हे तर त्यांनी आपल्या कर्मरेषा आधारे आपल्या कुटुंबाला दिलेल्या संस्कारांचा वसा आणि वारसा आणि अंतकरणात परमात्म्याचं असणारं चिरंतन नाम पाहिलं तर बाबांचा प्रवास हा नक्की देवमार्गानं झालेला आहे। मग खऱ्या अर्थानं पुन्हा प्रश्न असा निर्माण झाला आणि गरुडराजानं विचारलं, देवा मग हा जो मार्ग आहे हा 1 वर्षांचा प्रवास आहे, हा प्रवास नेमका कसा आहे? आता पुन्हा एक वाक्य लक्षात घ्या, जे आजच्या कीर्तनाच्या सुरुवातीला होते। मी सुरुवातीला एक वाक्य सांगितलं होतं की या देहातील 17 तत्व 4 घटिकांमध्ये स्वर्गापर्यंत पोहोचतात आणि व्हेरिफिकेशन होऊन पुन्हा 4 घटिकांमध्ये माघारी येतात। म्हणजे किती मिनिटात? खऱ्या अर्थानं 3.25 तासामध्ये या देहातील चेतना प्राण गेल्यानंतर स्वर्गात पोहोचते आणि पुन्हा माघारी येते, त्यानंतर अंत्ययात्रा निघते। म्हणून धर्मशास्त्र सांगतं की प्राण गेल्यानंतर 3.5 तासापर्यंत या देहाला खऱ्या अर्थानं अंत्यसंस्कार म्हणजे अग्निडाग देता येत नाही। ती माघारी आल्यानंतर जेव्हा आपण घट घेऊन निघतो, आपल्याला प्रवास समजून घ्यायचा आहे महाराज, जेव्हा आपण घट घेऊन निघतो तेव्हा लक्षात ठेवा, आता आपल्याकडं स्वर्गरथ आहे की अंत्ययात्रा निघते? अंत्ययात्रा निघते। हात जोडून सगळ्या ग्रामस्थांना एक विनंती करतो, जर तुम्हाला घाई असेल तर अंत्ययात्रा निघण्यापूर्वी 20 मिनिटं आधी तिथून निघा।
पण अंत्ययात्रा निघाल्यानंतर गाड्या पुढं काढण्याची घाई करायची नाही, कारण धर्मशास्त्र सांगतं जेव्हा घट उचलला जातो त्या घटाच्या मागे या देहातील 17 तत्व अंश रूपाने येत असतात. कुठपर्यंत तर 20व्याच्या ओट्यावर जेव्हा आपण तांदूळ तर्पित करतो तेव्हा या देहातील 17 तत्व त्या तांदळावर विराजमान होतात. आणि जेव्हा आपण घट फोडतो, ज्याला काही ठिकाणी जीवखडा म्हणतात, काही ठिकाणी आश्मा म्हणतात. आता तुमच्याकडे काय म्हणतात? आश्मा. आणि जेव्हा त्या आश्म्यानं आपण तो घट फोडतो तेव्हा लक्षात ठेवा महाराज, त्या आश्मामध्ये म्हणजे त्या जीवखड्यामध्ये या देहातील 17 तत्व अंश रूपानं वास्तव्य करतात. आता प्रश्न पुन्हा जाणकार मंडळी तुमच्यासाठी आहे, तो जीवखडा म्हणजे आश्मा आपल्याकडं त्या ठिकाणी ठेवला जातो की घरी आणला जातो? त्या ठिकाणी ठेवला जातो की घरी आणला जातो? त्या ठिकाणी ठेवला जातो. आजपासून हात जोडून तुम्हाला एक विनंती आहे, या पुढच्या काळात लक्षात ठेवा, तो जीवखडा त्या ठिकाणी ठेवायचा नाही. तो जीवखडा लाल वस्त्रात आपल्या घरी घेऊन यायचा, घराच्या बाहेर ठेवायचा. आणि या पितृस्थानानं हस्तरेखाशास्त्र, पितृस्थानानं जर त्याला दशक्रियेच्या दिवसापर्यंत जल अर्पण केलं, गरुड पुराण सांगतं त्या कुटुंबाला पितृदोष येत नाही. आणि ज्या दिवशी आपण दशक्रियेच्या दिवशी जेव्हा 3 पिंड बनवतो, मधलं पिंड लिंगपिंड असतं, ते ज्याप्रमाणे प्रवाहित करतो त्यावेळेस तो आश्मा जो आहे तो प्रवाहित केला की त्या दशक्रियेच्या दिवसापासून या देहाचा पुढचा प्रवास सुरू होतो. म्हणजे दशक्रियेच्या दिवसापर्यंत गेलेली व्यक्ती आपलं घर सोडून म्हणजे तो जीवखडा सोडून कुठं जात ती त्या जीवखड्यातच असते. जेव्हा दशक्रियाहून आपण लिंगपिंड प्रवाहित करतो आणि जीवखडा प्रवाहित करतो तेव्हा त्यांचा पुढचा प्रवास सुरू होतो. आता पुन्हा जाणकार मंडळी प्रश्न आहे, मला सांगा, आता सगळे वारकरी आहेत, मग आपल्या इथून आता जी आषाढी वारी जाते, आषाढी वारीचे मुक्काम किती आहेत? इथून सरासरी मुक्काम किती होतात? 21 मुक्काम होतात. म्हणजे इथून 21 मुक्काम घेतल्यानंतर आपण परमात्म्याच्या चरणावर जातो, बरोबर? त्याचप्रमाणे या देहातील प्राण गेल्यानंतर लक्षात ठेवा महाराज, या देहातील प्राण गेल्यानंतर या देहातील जी 17 तत्व चैतन्य आहे, ह्या चैतन्याला नेण्यासाठी जे 2 दूत आलेले आहे त्यांच्यासोबत स्वर्गापर्यंतचा जो प्रवास आहे, या प्रवासातही एकूण मुक्काम जे आहेत ते 16 मुक्काम आणि एक अर्ध मुक्काम असे 16.5 मुक्काम आहेत. किती? 16.5 मुक्काम. मग कोणते? या देहातील प्राण गेल्यानंतर गरुड पुराण सांगतं की पहिला मुक्काम या देहातील प्राण गेल्यापासून 17व्या दिवशी होतो. कोणत्या दिशेला? दक्षिण दिशेला. कोणत्या गावात? सौम्यपूर या गावात. दुसरा जो मुक्काम आहे तो सौर्यपुरामध्ये होतो. तिसरा हा मुक्काम नगेंद्र भवनमध्ये होतो. चौथा गंधर्व नगरीमध्ये होतो. 5वा शालिग्राममध्ये होतो. 6वा विचित्र भवनमध्ये होतो. वेळ कमी, शेवटच्या 2 मुद्द्यांकडे येऊयात. आता खऱ्या अर्थानं म्हणजे बाबांच्या देहातील प्राण गेल्यानंतर बाबांच्या देहातील जी 17 तत्व होती यांना घेऊन जे 2 दूत निघाले होते, काल बाबांचा शेवटचा मुक्काम म्हणजे काल रात्री जो बाबांचा मुक्काम झाला तो शेवटचा मुक्काम होता. मग बाबा रात्री काल कुठे होते? हा वर्षभराचा प्रवास करून काल सायंकाळी सूर्यास्ताच्या समयी बाबांच्या देहातील 17 तत्वांना घेऊन हे 2 दूत चित्रगुप्ताच्या नगरीत पोचले. चित्रगुप्ताच्या नगरीत पोचल्यानंतर धर्मशास्त्र असं सांगतं की चित्रगुप्ताच्या नगरीमध्ये एक कर्म काउंटर आहे. त्या कर्म काउंटरवरती बाबांना नेण्यासाठी जे 2 दूत आले होते त्यातला एक दूत बाबांच्या देहाच्या जवळ थांबला, म्हणजे या 17 तत्वांसोबत थांबला. आणि दुसरा जो दूत होता तो चित्रगुप्ताच्या नगरीत गेला. चित्रगुप्ताच्या नगरीमध्ये गेल्यानंतर कर्म काउंटरवरून त्यांनी बाबांनी या मृत्यूलोकात केलेल्या कर्माची फाईल घेतली. ती फाईल घेऊन तो चित्रगुप्ताकडे गेला. चित्रगुप्ताकडे गेल्यानंतर चित्रगुप्तानं ती फाईल तपासली आणि त्या फाईलच्या शेवटी एक शेरा लिहिला. तो शेरा लिहिल्यानंतर तो दूत पुन्हा माघारी आला आणि धर्मशास्त्रानुसार काल रात्री बाबांच्या देहातील 17 तत्व आणि या 2 दूतांचा जो मुक्काम होता तो चित्रगुप्ताच्या नगरीत होता. आणि धर्मशास्त्र असं सांगतं सौरमंडल प्रमाण वेळेनुसार. आता सौरमंडल प्रमाण हा शब्द फार महत्त्वाचा आहे. याचं कारण असं आहे महाराज, आता मला सांगा, या मृत्यूलोकातलं 1 वर्ष म्हणजे स्वर्गातला 1 दिवस आहे. या मृत्यूलोकातील 22 दिवस म्हणजे सूर्यावरचा 1 दिवस आहे. आणि या मृत्यूलोकातील 12 ते 13 दिवस म्हणजे चंद्र या ग्रहावरचा 1 दिवस आहे.
अक्षांश आणि रेखांश जर पाहिले तर सौरमंडल ही म्हणजे आपली मृत्यूलोकातील प्रमाण वेळ. या वेळेनुसार जर पाहिलं तर आज सूर्योदयापूर्वी म्हणजे सकाळी 5:30च्या सुमाराला बाबांच्या देहाती 17 तत्व आणि हे 2 दूत चित्रगुप्ताच्या नगरीतून धर्मराजाच्या नगरीकडे निघाले. आता हिंदू धर्मशास्त्रानुसार जर पाहिलं तर चित्रगुप्ताची नगरी आणि धर्मराजाची नगरी जी आहे त्यामध्ये जे अंतर आहे ते पार करण्यासाठी 5.5 तासांची वेळ आहे. किती? म्हणजे आज साधारणपणे 11:30 वाजता बाबांच्या देहाती 17 तत्वांना घेऊन हे 2 दूत धर्मराजाच्या नगरीत पोचणार. तिथं पोचल्यानंतर गरुड पुराण सांगतं की धर्मराजाच्या नगरीच्या बाहेर एक पेट्रोलिंग करणारा कामगार आहे. त्याचं नाव सहसा कोणी सांगत नाही. आज तुम्हाला सांगून जातो. आपण गेल्यानंतर आपली भेटसुद्धा त्याच्यासोबत होणार आहे. त्याचं नाव धर्मध्वज आहे. आणि या धर्मध्वजाला खऱ्या अर्थानं ती फाईल त्याच्या हातात दिल्यानंतर धर्मध्वज ती फाईल तपासतो. ती फाईल तपासल्यानंतर तो निर्णय घेतो कोणत्या दरवाजातून आत सोडायचं. मग आत गेल्यानंतर धर्मशास्त्र सांगतं मध्ये एक सुवर्ण सिंहासन आहे आणि त्याच्या बाजूला अष्टप्रधान मंडळ आहे. मग त्या ठिकाणी जे अष्टप्रधान मंडळ आहे चित्रगुप्तानं दिलेली शेरा जी कर्म फाईल आहे ती फाईल हे अष्टप्रधान मंडळ तपासतं आणि त्यानंतर धर्मराजा त्या ठिकाणी 5 साक्षीदारांना बोलावून घेतो. हे 5 साक्षीदार आल्याशिवाय या देहाचा निकाल लागला जात नाही. मग हे 5 साक्षीदार कोण आहे? पहिले जे साक्षीदार आहे ते प्रकृती म्हणजे परमात्म्याचा अंश आहे. कारण देव आहे हृदय मंदिरी किंवा सर्वाघटी म्हणजे जो परमात्म्याचा या देहात अंश आहे तो प्राण गेल्यापासून क्षणभर तरी या देहापासून विलग झालाय का? म्हणून पहिला साक्षीदार हा परमात्म्याचा अंश आहे. दुसरा जो साक्षीदार आहे ती धरणी माता आहे. आपण दरवाजा लावून कोणतंही कृत्य करू शकू पण मला सांगा धरणी मातेपासून लपवून कोणतं कृत्य करू शकतो का? म्हणून दुसरे साक्षीदार धरणी माता आहे. तिसरे जे साक्षीदार आहे सूर्यदेवता आहे. दिवसभर मेगापिक्सल कॅमेरा सुरू आहे. चौथे साक्षीदार चंद्रदेवता आहे. रात्रभर कॅमेरा सुरू आहे. आणि 5वे साक्षीदार म्हणजे गणपती बाप्पा आहे. या 5 साक्षीदारांची साक्ष नोंदवल्यानंतर त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं धर्मराजा वायुदेवतेला बोलवून घेतो. वायुदेवता त्या ठिकाणी आल्यानंतर वायुदेवतेसोबत बाबांच्या देहाती जी 17 तत्व आहे त्यांना घेऊन वायुदेवता ज्या ठिकाणी हा विधी सुरू आहे त्या ठिकाणी येतात. आणि इथं आल्यानंतर बाबा अंशरूपानं आपल्या कुळाला आशीर्वाद देतात. त्यांचा आशीर्वाद आज प्राप्त झाला. त्या कुटुंबाला पितृदोष लागत नाही. लक्षात ठेवा. आता महत्त्वाचं समजून घ्यायचं आहे म्हणजे बाबा या ठिकाणी आल्यानंतर जेव्हा आशीर्वाद देतील पुन्हा वायुदेवतेसोबत आज सूर्योदयापूर्वी बाबांच्या देहाती 17 तत्वांना घेऊन वायुदेवता पुन्हा या ठिकाणावरून खऱ्या अर्थानं धर्मराजाच्या नगरीत जाते. आणि गेल्यानंतर कारण लक्षात ठेवा आज संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत बाबांना भगवान परमात्मा तुझ्या चरणावर अखंड जागा दे ही विनंती करू शकतो. उद्यापासून ही विनंती करता येत नाही. कारण काय? तर लक्षात घ्या महाराज आज इथून आता बाबा जेव्हा आशीर्वाद देऊन माघारी जातील तेव्हा माघारी गेल्यानंतर या देहाचे धर्मशास्त्र सांगतं समान 3 भाग केले जातात. किती 3. त्यातला पहिला जो भाग आहे तो प्रकृती स्वतःच सामावून घेते म्हणजे परमात्मा जो परमात्म्याने दिलेला अंश आहे तो स्वतःच सामावून घेतो. दुसरा जो अंश आहे तो पितृलोकात पाठवला जातो. कुठं? आता ही पितृलोक काय भानगड आहे? लक्षात ठेवा इथून मागची जेवढी आपली कुळ परंपरा आहे या सगळ्यांचे असे 3 भाग झालेले आहेत. आणि यातला मध्य भाग कुठं आहे? पितृलोकामध्ये. आणि जर तिथं काही बंडखोरी झाली का त्याचा त्रास कुठं होतो? इथं. मग तिथं बंडखोरी होऊ नये यासाठी त्या कुळानं तिथं पितृलोकात समाधानी राहावं म्हणून त्याचे जे स्वामी आहेत त्यांची पूजा आपण करतो. मग पितृलोकाचे स्वामी कोण? एक म्हणजे आपली कुळदेवता आणि दुसरी म्हणजे कुळदेवी. आता इथं बसलेल्यांपैकी ज्यांना पितृदोष सांगितला आहे त्यांना पहिलं सांगितलं जातं तुमचं कुळदेवी आणि कुळदेवतेला जाणं झालं नाही. मग लक्षात घ्या जर कुळदेवी आणि जी आपली कुळदेवता आहे वर्षातून एकदा आणि मी तर यापुढे जाऊन सांगेल आता आपल्याकडं असं म्हटलं जातं की वर्षश्राद्ध होईपर्यंत देवाला जाता येत. मी एकच हात जोडून तुम्हाला विनंती करतो जर कोणत्याही कुटुंबामध्ये हा प्रसंग घडला तर वर्षश्राद्धाच्या आधी तुमची कुलदेवता आणि कुलदेवीला जाऊन या. आणि कुलदेवी आणि कुलदेवतेला वर्षातून जर एकदा आपण गेलो तर त्या कुळाला पितृदोष लागत नाही. हे सांगण्याचं कारण यासाठी महाराज आज सर्वसामान्य शेतकरी गरीब कुटुंब
महाराज 70-80 पतसंस्थांची कर्ज काढतायत आणि पितृदोष दूर करायला जात आहेत, जे 1 लाख रुपये त्यांना पुन्हा कमवण्यासाठी 1 वर्ष जात आहे. धर्म हा आपला श्वास आहे, तो आपण प्राणपणानं जपलाच पाहिजे, पण त्याला कधी अंधश्रद्धेची जोड देऊ नये ही मात्र विनवणी आहे. म्हणून वर्षातून एकदा जर आपण खऱ्या अर्थानं आपल्या कुलदेवी जोडीनं, हा शब्द महत्त्वाचा आहे, कारण आपण कुठेही जायला तयार आहे, पण जोडीनं जायचं म्हटल्यावर जमत. म्हणून जोडीनं, कारण कुलदेवताला गेलं तर तळी भरण्यासाठी कुटुंब प्रमुखाची गरज आहे आणि कुलदेवीला गेलं तर ओटी भरण्यासाठी त्या घरातल्या लक्ष्मीची गरज आहे. म्हणून जोडीनं जर वर्षातून एकदा आपण कुलदेवी आणि कुलदेवतेला गेलं तर त्या कुटुंबाला पितृदोष लागत नाही. आणि जो राहिलेला 3रा अंश आहे तो मग चित्रगुप्तानं दिलेल्या निर्णयानुसार पुढच्या गतीला जातो. मग जो पुढच्या गतीला जातो तो फिरून आपल्या घरी कधीच येत नाही. मग 16वं श्राद्ध म्हणजे पितृपंधरवाड्यात येणारा अंश किंवा यानंतरच्या पुण्यस्मरणाला येणारा अंश कोणता, जो आता पितृलोकात आहे तो अंश या पुढच्या काळात आपल्या घरी येतो. जो राहिलेला 3रा अंश आहे तो पुढच्या गतीला जातो. पण तो जात असताना धर्मराजा शेवटी एक प्रश्न विचारतो आणि तो प्रश्न असा आहे, तुमची शेवटची इच्छा काय आहे. पण हा वर्षभराचा मृगजळ रूपी संसारात खाली डोकून प्रवास पाहिल्यामुळं तो एकच सांगतो, देवा आता पुन्हा जन्म नको, पुन्हा मृत्यू नको, आता एकच गोष्ट मला हवी आहे आणि ती म्हणजे तुझ्या चरणावर अखंड अशी जागा, मला मुक्ती दे. पण लक्षात ठेवा महाराज, त्यावेळेस मागून उपयोग काहीच नाही. कारण खऱ्या अर्थानं जर या देहाला मुक्ती म्हणजे मोक्ष प्राप्त करायचा असेल तर जोपर्यंत या देहात प्राण आहे तोपर्यंत खऱ्या अर्थानं त्याच्यासाठी जे हित आहे ते एकच या मृत्यूलोकात आहे आणि ते म्हणजे परमात्म्याचं चिंतन आहे. कारण हित ते करावे देवाचे आणि तेच तुमच्या माझ्या जीवनाचं मूळ हित आहे. आणि ते जर प्राप्त करायचं असेल तर या देहात जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंतच परमात्म्याचं नाम मुखात आलं पाहिजे. आणि ते येण्यासाठी जे खऱ्या अर्थानं संस्कार देतात ते आमचे जन्मदाते मातापिता आहे आणि त्या मार्गावर चालायचं कसं हे शिकवणारे मातापिता रूपी संत आहेत. म्हणून धन्यता मातापित्यांना आहे. अभंगाच्या प्रथम चरणात.